कधी विचार केलाय की ब्रेन सर्जन्स जेव्हा मेंदूवर शस्त्रक्रिया करतात हो. तेव्हा त्यांचे हात का तरतरत नाहीत? किंवा काही लोक एकदम चांगली नोकरी सोडून स्टार्टअप सुरू करतात. बरोबर. हे धाडस कुठून येतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं, छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर जो सर्जिकल स्ट्राईक केला हो. तो काय होता? निव्वळ जोखीम की एक अचूक गणित? अगदी. आणि हे सगळे प्रश्न ते एकाच गोष्टीकडे येतात. आणि ती गोष्ट म्हणजे रिस्क, जोखीम. आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. हो. के. सुकेल यांचं द आर्ट ऑफ रिस्क हे पुस्तक आहे आणि त्याच्याच आधारे आपण रिस्कबद्दलचे गैरसमज दूर करणार आहोत. बरोबर. कारण आपल्याला काय वाटतं की रिस्क म्हणजे नशिबाचा खेळ, एक प्रकारचा जुगार. पण खरं तर तसं नाहीये. आणि मार्क झुकरबर्गचं एक वाक्य आहे, मला खूप आवडतं. कोणतं? सर्वात मोठी रिस्क हीच आहे की कोणतीच रिस्क न घेणं. बरोबर. म्हणजे आपण रिस्क टाळूच शकत नाही, नाहीच. फक्त ती कशी घ्यायची हे शिकू शकतो. तर आज आपण याच विषयाचा जरा खोलात जाऊन विचार करूया. नक्कीच. आपण भीती आणि रिस्क यांचं नातं काय आहे, आपला मेंदू यावर कसा रिॲक्ट करतो, आणि हो, इतिहासातलं एक उत्तम उदाहरण महाराजांचं. हो, महाराजांच्या एका धाडसी मोहिमेतून स्मार्ट रिस्क म्हणजे काय हे समजून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया. तर रिस्कची खरी ओळख काय आहे? लेखिकेच्या अनुभवातूनच सुरुवात होते, नाही का? हो, आणि ती गोष्टच खूप इंटरेस्टिंग आहे. केत सुकेल सांगतात की तरुणपणी त्या खूप धाडसी होत्या. म्हणजे जगभर फिरायचा, नवनवीन गोष्टी करायच्या. अगदी. पण लग्न आणि मुलं झाल्यावर त्यांचं आयुष्य म्हणजे एकदम बदललं. त्या पूर्णपणे सेफ मोडमध्ये गेल्या. अच्छा. ज्या गोष्टी आधी रोमांचक वाटायच्या त्या आता धोकादायक वाटायला लागल्या. पण या सुरक्षित आयुष्यात त्यांना एक प्रकारची घुसमट जाणवत होती. त्या याला रिव्हर्स मिडलाईफ क्रायसिस म्हणतात. म्हणजे काहीच नवीन न केल्यामुळे आलेलं संकट. आणि मग त्यांना जाणवलं की त्या स्वतःची वाढ थांबवत आहेत. आणि इथेच त्यांनी तो महत्वाचा प्रश्न विचारला. कोणता? रिस्क घेणं बंद करणं शहाणपणाचं आहे की रिस्क घेण्याची पद्धत बदलणं गरजेचं आहे? बरोबर. आणि या प्रश्नाच्या उत्तरासाठी त्यांनी खूप अभ्यास केला. न्यूरोसायंटिस्ट, ॲथलीट्स, अगदी बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकातल्या लोकांनाही भेटल्या. आणि त्यांना काय कळालं? एक मूलभूत गोष्ट की रिस्क आणि जुगार यात जमीन आसमानाचा फरक आहे. अच्छा. जुगार म्हणजे डोळे झाकून नशिबावर अवलंबून राहणं. पण रिस्क, विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर रिस्क म्हणजे अनिश्चिततेच्या काळात घेतलेला निर्णय, ज्याचा परिणाम चांगला किंवा वाईट असू शकतो. अगदी. आणि गंमत म्हणजे आपल्याला भीती रिस्कची नाही तर त्या अनिश्चिततेची वाटते. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. म्हणजे पुढे काय होणार हे माहीत नाही म्हणून आपला मेंदू घाबरतो. बरोबर. पण मग पुस्तकात एक वाक्य आहे, सेफ इज रिस्की इन द लाँग रन. म्हणजे दीर्घकाळ सुरक्षित राहणं हेच सर्वात जास्त जोखमीचा. हे कसं काय? बरोबर आहे तुमचा प्रश्न. कारण आपण नेहमी सुरक्षिततेलाच प्राधान्य देतो, नाही का? प्लेट सेफ. हो, कंपन्यांमध्ये तर हेच सांगतात. पण हा दृष्टिकोन अल्पकालीन आहे. जरा लांबचा विचार करा. जग किती वेगाने बदलतंय, टेक्नॉलॉजी, बाजारपेठ, सगळंच. अशा वेळी जर आपण काहीच नवीन शिकलो नाही, कोणतीच रिस्क घेतली नाही, तर आपण एकाच जागी थांबतो. आणि थांबलेलं पाणी जसं खराब होतं तसं. अगदी. जग पुढे निघून जातं आणि आपण नकळतपणे मागे पडतो. त्यामुळे आज जे सेफ वाटतंय ना, तेच उद्या आपल्याला कालबाह्य ठरू शकतं. म्हणजे प्रगतीसाठी त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पाऊल टाकणं अनिवार्य आहे. पण हे सगळं ऐकायला ठीक आहे. पण प्रत्यक्ष निर्णय घेताना पोटात गोळा येतोच. याचं कारण आपल्या मेंदूच्या रचनेत आहे, बरोबर? हो, नक्कीच. याचं उत्तर आपल्याला बायोलॉजी ऑफ रिस्कमध्ये मिळतं. जेव्हा आपण कोणतीही रिस्क घेण्याचा विचार करतो ना, अक्षरशः 2 प्रमुख योद्धे एकमेकांसमोर उभे राहतात. ओके. हे मेंदूतलं युद्ध हे जरा सोपं करून सांगता येईल का? नक्कीच. समजा आपला मेंदू एक गाडी आहे. ठीक आहे. या गाडीत एक गॅस पेडल आहे आणि एक ब्रेक आहे. गॅस पेडलचं काम करतो बेसल गँग्लिया. बेसल गँग्लिया? हो, हा मेंदूचा खूप जुना आदिम भाग आहे. त्याला फक्त एकच भाषा कळते, बक्षीस, रिवॉर्ड. अच्छा. एखादी आकर्षक गोष्ट दिसली की हा गॅस दाबतो आणि म्हणतो चल हे मिळवूया. याला चालना देतो डोपामाइन नावाचं केमिकल. आणि मग ब्रेकचं काम कोण करतं? ब्रेक आहे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. हां, तर सीईओ आहे म्हणतात मेंदूचा. अगदी. आपल्या कपाळाच्या मागे असणारा शहाणा घाग. याचं काम आहे नियोजन करणे, परिणामांचा विचार करणे. जेव्हा बेसल गँग्लिया म्हणतो उडी मार, तेव्हा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतो थांब, खाली बघ, दगड आहेत, पाय मोडेल. परफेक्ट. थांब.
म्हणजे माझा मेंदू एकाच वेळी मला पुढे ढकलतोय आणि मागेही खेचतोय. हे खूप विचित्र आहे. सुरुवातीला तसं वाटू शकतं, पण ही रचना मानवाच्या प्रगतीसाठी खूप आवश्यक आहे. कशी? विचार करा, जर फक्त गॅस पेडल असतं तर आपण अविचारीपणे वागलो असतो, सतत धोक्यात. आणि जर फक्त ब्रेक असता, तर आपण कधीच गुहेच्या बाहेर पाऊल टाकलं नसतं. अगदी कोणताच शोध लागला नसता. या दोन्हींच्या संतुलनातूनच स्मार्ट रिस्क जन्माला येते. आणि यातूनच 2 प्रकारचे रेस तयार होतात. एक, जेव्हा गॅस पेडल ब्रेकपेक्षा जास्त जोरात दाबला जातो. बरोबर. त्याला म्हणतात इम्पल्सिव्ह रिस्क. उदाहरणार्थ, बॉसवर चिडून जागीच राजीनामा देणं. त्या क्षणी बेसल गँग्लियाने ताबा घेतलेला असतो, पण दुसऱ्या दिवशी सकाळी प्री फ्रंटल कॉर्टेक्स डोक्याला हात लावून बसतो. हा. आणि दुसरी, जी सर्वात महत्वाची आहे, ती म्हणजे कॅल्क्युलेटेड रिस्क. म्हणजे जेव्हा गॅस आणि ब्रेक यांचा योग्य समतोल असतो. म्हणजे बक्षिसाचा विचार करताना धोक्याचाही पूर्ण अंदाज घेतलेला असतो. अगदी. यशस्वी लोक त्यांच्या मेंदूच्या या सर्किटला प्रशिक्षण देतात. ते भीती दाबून टाकत नाहीत, तर भीतीला तर्काने मॅनेज करतात. आणि इथे वयाचाही एक मुद्दा येतो ना. किशोरवयीन मुलं-मुली जास्त धाडसी का असतात? हो, महत्वाचा मुद्दा आहे. कारण त्यांच्या मेंदूचा भावनिक भाग, म्हणजे तो गॅस पेडल, पूर्ण विकसित झालेला असतो. फेरारीचं इंजिन पण ब्रेक, पण नियंत्रण ठेवणारा प्री फ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे ब्रेक अजूनही विकसित होत असतो. म्हणजे ब्रेक सायकलचे असतात. फेरारीचे इंजिन आणि सायकलचे ब्रेक. वाह! हो, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी प्रजातीच्या विकासासाठी गरजेची होती. हे सगळं मेंदूतलं गॅस आणि ब्रेकचं शास्त्र समजायला खूप इंटरेस्टिंग आहे. पण याला प्रत्यक्ष कृतीत कसं आणायचं, याचं काही सर्वोत्तम उदाहरण आहे का आपल्याकडे? आहेच. आणि ते उदाहरण आपल्याला स्मार्ट रिस्क घेण्याचे सगळे पैलू शिकवतं. लेखिका यशस्वी रिस्कसाठी 5 खांब महत्वाचे मानतात. त्यातला पहिला आणि सर्वात महत्वाचा नियम आहे तयारी. तयारी. पुस्तकात एक वाक्य आहे, सक्सेसफुल रिस्क टेकर्स आर नॉट गॅम्बलर्स, दे आर मेटिक्युलस प्लॅनर्स. यशस्वी रिस्क घेणारे जुगारी नसतात, ते उत्कृष्ट नियोजक असतात. आणि हे समजून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर केलेल्या हल्ल्यापेक्षा दुसरं कोणतंही चांगलं उदाहरण असूच शकत नाही. बरोबर. ही कॅल्क्युलेटेड रिस्कची एक मास्टर क्लास केस स्टडी आहे. थोडी पार्श्वभूमी सांगता का? नक्कीच. पुण्यात लाल महालात शाहिस्तेखान 1,00,000 सैन्याची फौज घेऊन बसला होता. शहराला वेढा पडला होता. मराठ्यांना प्रवेशबंदी होती. अशा परिस्थितीत 2च पर्याय दिसतात. एकतर घाबरून माघार घेणे किंवा रागाच्या भरात थेट हल्ला करणे. आणि दोन्हीमध्ये नुकसान निश्चित होतं. पण महाराजांनी निवडला तिसरा मार्ग, स्मार्ट रिस्कचा. आणि त्यांची तयारीच अविश्वसनीय होती. हो. पहिला मुद्दा माहिती आणि तयारी, ज्याला डीप प्रिपरेशन म्हणतात. महाराजांनी अंधारात उडी मारली नाही. त्यांनी आधी अंधाराचा नकाशा बनवला होता. म्हणजे त्यांना लाल महालाचा कोपरान-कोपरा माहीत होता, कारण त्यांचं बालपण तिथेच गेलं होतं. पण तरीही त्यांनी माहिती काढली. हो. तरीही त्यांनी हेरांकडून खिडक्या कुठे आहेत, स्वयंपाकघर कुठे आहे, खान कोणत्या खोलीत झोपतो, पहारेकरी कधी बदलतात, याची खडानखडा माहिती काढली होती. यालाच रिस्क इंटेलिजन्स म्हणता येईल. अगदी. पण फक्त इतकंच नाही, त्यांनी शत्रूच्या सवयी आणि त्यांच्या सांस्कृतिक पद्धतींचा पण अभ्यास केला होता. म्हणजे पॅटर्न रेकॉग्निशन. बरोबर. हाच तर खरा गेम चेंजर होता. मोगल सैन्य आळशी झालं होतं. त्यात रमजानचा महिना सुरू होता. अच्छा. दिवसभर उपवास करून सैनिक रात्री भरपेट जेवायचे आणि गाढ झोपायचे. ही त्यांची एक कमजोरी होती. महाराजांनी नेमकी हीच वेळ निवडली. आणि शहरात प्रवेश कसा मिळवला? वरातीचा फायदा घेऊन, सैनिकांना वऱ्हाडी बनवून, म्हणजे शत्रूच्याच नियमांचा वापर करून त्याच्या घरात शिरणं. दिस इज नॉट जस्ट मिलिटरी स्ट्रॅटेजी, इट्स डीप सायकोलॉजिकल प्रोफाइलिंग. मला हा अँगल कधीच सुचला नव्हता. आणि मग प्रत्यक्ष हल्ला, तो तर थरारकच होता. रात्रीच्या वेळी स्वयंपाकघराची भिंत फोडून आत प्रवेश केला, कारण त्यांना माहीत होतं की तिथे पहारा कमी असेल. आणि तिथून थेट खानाच्या खोलीत. हो. हल्ला केला, खानाची 3 बोटं कापली गेली. पण याहीपेक्षा महत्वाचं होतं ते म्हणजे बाहेर पडण्याची योजना. एक्झिट स्ट्रॅटेजी. हो. रिस्क घेणं म्हणजे फक्त आत शिरणं नाही, तर सुखरूप बाहेर पडणंही तितकंच महत्वाचं आहे. बरोबर. आणि त्यासाठी त्यांनी जी योजना आखली होती ती तर अद्भुत होती. त्यांनी कात्रजच्या घाटात काही बैलांच्या शिंगांना मशाली बांधून सोडलं होतं. अच्छा, दिशाभूल करण्यासाठी. अगदी. खानावर हल्ला झाल्यावर गोंधळ उडाला आणि मोगल सैनिकांनी त्या मशालींचा पाठलाग सुरू केला.
त्यांना वाटलं की मराठ्यांचं सैन्य त्या दिशेने पळत आहे. आणि या गोंधळाचा फायदा घेऊन महाराज आणि त्यांचे मावळे दुसऱ्या मार्गाने सिंहगडावर सुखरूप पोचले. हे होतं उत्तम रिस्क मॅनेजमेंट. त्यांनी फक्त प्लॅन ए नाही तर प्लॅन बी आणि सी सुद्धा तयार ठेवले होते. हे उदाहरण ऐकून खरंच अंगावर काटा येतो. महाराजांनी केलेला हल्ला हे केवळ धाडस नव्हतं, तो अभ्यास, नियोजन आणि अचूक अंमलबजावणी या सगळ्याचा परिणाम होता. बरोबर. जेव्हा इतकी तयारी होते तेव्हा मेंदूतला भीती निर्माण करणारा भाग शांत होतो आणि विचार करणारा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स पूर्ण क्षमतेने काम करतो. भीतीची जागा फोकस घेतो. अगदी. तयारीनंतर दुसरा महत्वाचा खांब आहे कनेक्शन. कनेक्शन? हो. एकट्याने रिस्क घेणं खूप कठीण असतं, पण जेव्हा तुमच्या पाठीशी लोक आहेत हे माहीत असतं तेव्हा धाडस वाढतं. एका प्रयोगात असं दिसून आलं की ज्यांच्यासोबत मित्र होते त्यांना डोंगर कमी उंच वाटलं. बरोबर. आणि महाराजांसोबत त्यांचे जीवाभावाचे मावळे होते जे त्यांच्यासाठी मरायला आणि मारायला तयार होते. हे सोशल सेफ्टी नेट मोठी जोखीम घ्यायला बळ देतं. तिसरा मुद्दा आहे भावना आणि ताण. रिस्क घेताना भीती वाटणं हे तर स्वाभाविक आहे. अजिबात वाईट नाही. लेखिका म्हणतात इमोशन्स आर डेटा. भावना ही एक प्रकारची माहिती आहे. म्हणजे भीती आपल्याला सांगते की पुढे काहीतरी महत्वाचं घडणार आहे, त्यासाठी तयार राहा. प्रश्न भीती वाटण्याचा नाही, तर त्या भीतीला आपण प्रतिसाद कसा देतो हा आहे. अच्छा, योग्य प्रमाणात ताण तर कामगिरीसाठी आवश्यक असतोच. हो, त्याला ऑप्टिमल स्ट्रेस म्हणतात. खेळाडू महत्वाच्या मॅच आधी हाच अनुभव घेतात. पण इथे एक प्रश्न येतो. रिस्कचं ध्येय तर यशस्वी होणं असतं. शाहिस्तेखान जिवंत पळाला म्हणजे टेक्निकली ध्येय तर पूर्ण झालं नाही, मग याला यश कसं म्हणायचं? खूप महत्वाचा प्रश्न आहे. आपण यशाची व्याख्या खूप संकुचित करतो, जिंकलो किंवा हारलो. पण स्मार्ट रिस्कची व्याख्या याच्या पलीकडे आहे. कशी? शाहिस्तेखान मेला नाही, पण या हल्ल्याने काय साधलं? 1,00,000ची फौज घेऊन बसलेल्या सुभेदाराला त्याच्या महारात घुसून मारलं. यामुळे मोगलांची दहशत मोडली. बरोबर. औरंगजेबाचा अपमान झाला आणि मराठ्यांचा आत्मविश्वास कैक पटीने वाढला. हे यश नाही का? नक्कीच आहे. म्हणजे रिस्क म्हणजे नेहमी जिंकणंच नव्हे, तर पडल्यावर पुन्हा उभं राहणं आणि त्यातून शिकणं. अगदी. रिकव्हरी किंवा चिवटपणा हा यशस्वी लोकांचा सर्वात मोठा गुण असतो. ते अपयशाला अंतिम मानत नाहीत. ते चुकांमधून शिकतात आणि पुन्हा प्रयत्न करतात. हो. या हल्ल्याने महाराजांनी मोगलांना एक मानसिक धक्का दिला ज्यातून ते कधीच सावरले नाहीत. तर या सगळ्या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की रिस्क म्हणजे डोळे झाकून उडी मारणं नाही. नाहीच. रिस्क म्हणजे स्वतःला ओळखणं, परिस्थितीचा अभ्यास करणं, भीतीला मॅनेज करणं आणि मग पूर्ण तयारीने निर्णय घेणं. अगदी. जीवन हेच मुळात एक रिस्क आहे. त्यामुळे प्रश्न रिस्क घेऊ की नको हा नाहीये. प्रश्न हा आहे की मूर्ख रिस्क घेणार की स्मार्ट रिस्क. बरोबर. जर आजच्यापेक्षा उद्या अधिक चांगलं बनायचं असेल तर त्या कम्फर्ट झोनच्या रेषेबाहेर पाऊल टाकावंच लागेल. हो. आणि या चर्चेतून काही कृती करण्यायोग्य गोष्टी आपण नक्कीच काढू शकतो. श्रोत्यांना याचा नक्कीच फायदा होईल. नक्कीच. पहिली टिप काय असेल? पहिली टीप आहे लहान सुरुवात करा. स्टार्ट स्मॉल. एकदम एव्हरेस्ट चढायचा विचार करू नका. नाही. रोज एक छोटी मायक्रो रिस्क घ्या. जसे की ऑफिसमध्ये एक नवीन कल्पना मांडणे जी कदाचित इतरांना आवडणार नाही, किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीशी बोलणे. याने काय होतं? अशा छोट्या पावलांनी तुमच्या मेंदूला अनिश्चिततेची सवय होते आणि भीतीची पातळी कमी होते. ठीक आहे. दुसरी टीप महाराजांच्या उदाहरणातून येते. तुमच्या भीतीचा नकाशा बनवा. हो. महाराजांनी अंधारात उडी मारली नाही, त्यांनी आधी अंधाराचा नकाशा बनवला. म्हणजे आपल्या पुढच्या रिस्कमधील अज्ञात गोष्टी कोणत्या आहेत त्यांची यादी करायची आणि माहिती मिळवून त्यांना ज्ञात बनवायचं. परफेक्ट. ज्ञान भीतीला कमी करतं. आणि तिसरी सर्वात महत्वाची टीप. भीतीचा वापर इंधन म्हणून करा. यूज फिअर ॲज फ्युअल. म्हणजे जेव्हा भीतीमुळे हृदयाची धडधड वाढते तेव्हा स्वतःला सांगा की ही घाबरण्याचं लक्षण नाही, तर शरीर आपल्याला येणाऱ्या आव्हानासाठी तयार करत आहे. ती ऊर्जा पळून जाण्यासाठी नाही, तर फोकस वाढवण्यासाठी वापरा. अप्रतिम. तर दी आर्ट ऑफ रिस्क हे पुस्तक आपल्याला हेच सांगतं की जहाज बंदरात सुरक्षित असतं, पण ते तिथेच थांबण्यासाठी बनवलेलं नसतं. आणि हेच आपल्या आयुष्यालाही लागू होतं. हो. आणि आजच्या चर्चेतून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने विचार करायला हवा की त्यांच्या आयुष्यातली पुढची स्मार्ट रिस्क कोणती असेल, जिथे तयारी आणि धाडस यांचा योग्य मेळ साधता येईल. अगदी. हा विचार आम्ही श्रोत्यांवर सोपवत आहोत.